नमस्कार, मी अनुजा। सावंतवाडी नजीक कोलगाव येथील अक्षय जनार्दन साहिल या 28 वर्षीय तरुणाने माडखोल धरणात आत्महत्या केली। या आत्महत्येमागे पैशासाठी लावलेला तगादा हेच कारण समोर येत आहे। अक्षयने आपल्या मित्रासाठी ओळखीतून भाड्याने गाडी ठरवून दिली होती, परंतु त्या गाडीचा अपघात झाला आणि गाडीच्या मूळ मालकानं पैशासाठी अक्षयकडे तगादा लावला। मात्र अक्षयकडे पैसे नसल्यानं आपण हे पैसे देऊ शकत नाही या नैराश्यातून आणि तणावातून अक्षयने आत्महत्या केल्याचं तपासात समोर येत आहे। त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। अक्षय याने चिठ्ठीमध्ये आपल्या आत्महत्येस 9 जण जबाबदार असल्याचं नमूद केलंय आणि त्यांचे मोबाईल नंबरही त्यात लिहिले आहेत। त्यामुळे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा सुराग लागलाय। आता प्रत्यक्ष किती पैशांसाठी तगादा लावला जात होता हे तपासाअंतीच उघड होणार आहे। मात्र एका सुसंस्कृत कुटुंबातील युवकाला अशा रीतीने आत्महत्या करावी लागली, त्यामुळे सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होते। अक्षयचे वडील देवगड तालुक्यातील पाटगाव येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। अक्षय हा मंगळवारपासून बेपत्ता होता, तर बुधवारी त्याची ओला इलेक्ट्रिक गाडी माडखोल धरणाजवळ सापडली होती। धरणाच्या कडेला त्याचं चप्पल आणि मोबाईलही सापडला होता। यावरून त्याने धरणात आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता। सोबत चिठ्ठी सापडली, त्यामुळे आत्महत्येच्या शक्यतेला पुष्टी मिळाली। गुरुवारी सकाळी अक्षयचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळला। सदर मृतदेह बाहेर काढून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी हलवण्यात आला। नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। आता या प्रकरणाच्या तपासाचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे।